नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर म्हणजेच मराठी मुलगी याच्यावर तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया गुळ शेंगदाणे खाण्याचे फायदे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया घरी झटपट गुळ शेंगदाणे लाडू कसे बनवावे आणि त्यावरील काही छोटे मोठे प्रश्न। शेंगदाणे आणि गुळाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत। यातील प्रथिने, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नीज यांसारखे पोषक घटक मुलांच्या विकासाला मदत करतात। यामध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात। यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट त्वचेला निरोगी आणि सतेज ठेवतात। यामध्ये असलेल्या गुळामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला डिटॉक्स करण्यात मदत होते। शेंगदाण्याचा स्वभाव उष्ण असतो, जो हिवाळ्यात थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते। गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते। गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने प्रजनन क्षमता सुधारते। जर तुम्हाला प्रजनन क्षमता सुधारायची असेल तर गुळ आणि शेंगदाणे एकत्र सेवन करा। रक्त डिटॉक्स करण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खा। कॉम्बो हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यासाठी प्रभावी आहे। यासोबतच हे अॅनिमिया रोखण्यासाठी प्रभावी आहे। दोघांचे एकत्र सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट मिळतात, जे तुमचे रक्त शुद्ध करण्यास मदत करू शकतात। हिवाळ्यात तुमची पचनशक्ती मजबूत करण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे सेवन करा। यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटीची समस्या दूर होतात। तर मित्रांनो, चला जाणून घ्या काही प्रश्नांची उत्तरे। शेंगदाणे आणि गुळामुळे वजन वाढते का? संतुलित आहाराचा भाग म्हणून शेंगदाणे खाल्ल्यास वजन कमी करण्यास ते प्रभावी ठरते। हेल्दी फॅट, प्रथिने आणि फायबरने भरपूर असलेले शेंगदाणे खाल्ल्याने अन्नाची लालसा नियंत्रित राहते आणि कॅलरीजचे प्रमाणही नियंत्रित राहते। जर शेंगदाणे कमी प्रमाणात खाल्ले तर ते वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते। शेंगदाण्याने गुळ हिमोग्लोबिनसाठी चांगले आहे का? शेंगदाणा गुळ मुलांसाठी एक उत्तम प्रवासी नाश्ता आहे, कारण हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते, ऊर्जा प्रदान करते आणि त्यांना निरोगी ठेवते, जे विशेषतः प्रवासांदरम्यान महत्त्वाचे आहे। शेंगदाणे प्रथिने आणि निरोगी चरबी प्रदान करतात, तर गुळात भरपूर लोह असते, जे रक्ताचे आरोग्य सुधारण्यास मदत करते। शेंगदाणे आणि गुळ कधी खावेत? हिवाळ्यात तुमची पचनशक्ती मजबूत करण्यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचे सेवन करा। यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटीचा त्रास दूर होतो। तसेच गुळ आणि शेंगदाणे एकत्र सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात। हे थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार ठेवते। गुळ आणि शेंगदाणे लाडूच्या भांड्यात शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या। शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत बारीक करा। शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साल काढून टाका। चाकूने गुळ बारीक कापून घ्या। भाजलेले शेंगदाणे आणि गुळ या दोघांना मिक्सर मधून काढून घ्या। या मिश्रणात तुम्ही चमचाभर तूप टाकू शकता। मिश्रण काढून घेतल्यावर त्याचे हातावर छोटे छोटे लाडू बनवा। लाडू बनवून झाल्यानंतर ते एका पॅक डब्यामध्ये ठेवा, म्हणजे ते 15 ते 20 दिवसात चांगले टिकून राहतात। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी किती लहान आकाराचा लाडू बनवत आहे। हा लाडू आपण दिवसातून 3 वेळेसही खाऊ शकतो, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी। तर मित्रांनो, तुम्हाला आवडली ना गुळ आणि शेंगदाण्याबद्दल रेसिपी आणि गुळ शेंगदाणे खाल्ल्याचे महत्त्व? तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी मुलगी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।